नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मी तुम्हाला आज पात्रीची रानभाजी कशी बनवायची, विविध आजारांवर गुणकारी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भाजी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, आता मी इथे पात्रीची एक जुडी घेतलेली आहे. हिवाळा आणि पावसाळा ह्या सीझनमध्ये ही भाजी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असते. ह्या भाजीची काही पेरणी वगैरे केली जात नाही. ही भाजी ज्या शेताला पाणी आहे त्या शेतामध्ये आपोआप उगवून येते. ही भाजी खूप औषधी आणि गुणकारी आहे. ही भाजी आपल्याला निवडताना ना फक्त याच्या मुळ्या काढून आपल्याला या भाजीचा असा पाला घ्यायचा आहे. आता ही भाजी मी सर्व निवडून घेणार आहे. हे पहा, आता मी पात्रीची भाजी सगळी निवडून घेतलेली आहे. आपल्याला मुळ्या काढून टाकून फक्त अशी पानं घ्यायची आहेत. पानं जर खूप लांब असतील तर आपल्याला या पानांचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता आपल्याला भाजी करण्यासाठी साहित्य पाहू. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे नकलून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची वापरली तरी पण चालेल. आणि 2 चमचे शेंगदाण्याचं जाडसर कुटून घेतलेलं कूट घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट जास्त कमी जास्त करू शकता. आता कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे. असं केल्याने ना आपली भाजी आपल्याला तर ही वाफवून घ्यायची आहे. मीठ टाकून घेतल्यामुळे जे आपण हे शेतामधनं भाजी आणतो ना त्यावेळेस शेतामध्ये केमिकल वगैरे फवारलेलं असतं, ते केमिकल आपल्या पोटामध्ये जाऊ नये म्हणून आपण ही भाजी आणल्याच्या नंतर निवडून अशी गरम पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. फक्त 2 मिनिटं आपल्याला ह्या भाजीला वाफ द्यायची आहे. जास्त अजिबात शिजून घ्यायची नाही, नाहीतर मग ही भाजी आपली फोडणीला टाकल्याच्या नंतर गाळ होते. हे पहा, अशा पद्धतीने ही भाजी जमिनीला चिटकून उगवलेली असते, म्हणून ह्या भाजीमध्ये मातीचं प्रमाण पण जास्त असतं आणि ही भाजीला एक वेगळीच मातकट अशी चव असते. त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने हिचं पाणी निघालेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही भाजी अशी वाफवून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी अशी खाताना ना अशी मातकट लागत नाही. हे पहा, आता आपली भाजी वाफवून तयार आहे. ही भाजी दिसायला जरी जास्त दिसली ना तरी पण शिजून एकदम थोडीशी बनते. हे पहा, आता आपली भाजी अशी बोटचिपी झाली की आपल्याला लगेच जास्त पण वाफवून घ्यायची नाही, लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता ही भाजी आपल्याला चाळणीवरती ओतून मी आता ही भाजी एका पाण्याने धुवून घेणार आहे. हे पहा, आता चाळणीमध्ये ओतल्याच्या नंतर पहा आपलं पाणी किती असं मातकट निघालेलं आहे. आता त्याच कढईवरती मी चाळण ठेवून परत वरनं तांब्याच्या साह्याने पाणी ओतून आहे ना अशी ही भाजी एकदा धुवून घेणार आहे. आणि ही भाजी धुतल्याच्या नंतर अशी दाबून पिळून घेणार आहे. या भाजीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी पात्रीची भाजी स्वच्छ धुवून एका पाण्याने धुवून आहे ना अशी दाबून पिळून घेतलेली आहे आणि अशी सुट्टी करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी असं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे, शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं तिखट टाकून घेतलेलं आहे. ते असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं केलं नाही ना आपल्या भाजीला सगळीकडं तिखट आणि मीठ पोहोचलं जातं आणि आपली भाजी खाताना एकदम भारी लागते. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापाय ठेवलेलं आहे. तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे. आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे, बारीक कट करून घेतलेला. लसूण आपल्याला चांगला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपला लसूण आहे ना छान लाल रंगावर परतलेला आहे. त्यामध्ये आता आपण मीठ, चटणी आणि पात्रीची भाजी मिक्स केलेली ना ते त्यामध्ये टाकून घेऊ आणि तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ. ही पात्रीची भाजी ना खायला एकदम भारी लागते. ही भाजी अतिशय आयुर्वेदिक आणि गुणकारी आहे. मूतखडा, वातविकार, कंबरदुखी यांसारख्या विविध आजारांवरती ही भाजी गुणकारी आहे.
त्यामुळे तुम्ही ही भाजीचा समावेश आहे ना तुमच्या आहारामध्ये नक्की करत जावा। हे पहा, आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। दुसरं म्हणजे ही भाजी आपण लोखंडाच्या कढईमध्ये केल्यामुळे आपल्या शरीराला तर लोह मिळतेच, पण ह्या भाजीची चव आणखीन जास्त वाढते। चला तर मग तुम्हाला माझ्या पात्रीची या भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटू। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।